नमस्कार, मी घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम याला आपट त्याला आपट. आणि आजच्या या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत प्रसिद्ध बिझनेसमॅन पाय पकडानी यांना. तर पाय पकडानी द्या पकडतो. काय पाय? नाही, मी तुमचं नाव घेतलं. पाय? तुम्ही मराठी माणूस असून तुमचं नाव पकडानी असं कसं काय? काय धंदा करायचा म्हटलं हे मुद्दामच नाव घेतलं मी, पाय पकडानी. काय खासियत काय तुमची? आमची स्पेशालिटी बेडूक. आता एक करताय नंतर नॅम नॅम कराल, एकदा तोंडी लावाल बेडूक. तर पण तुम्ही बेडकाचं नेमकं नक्की काय करताय? काय बेडकांचं काय करतो? हा, एक्सपोर्ट करतो. हो, या कोरिया, चीन, थायलंड. नशीब तुम्ही इथे विकत नाही ते. अहो, आपल्याकडे उलट जास्त डिमांड आहे आपल्या लोकल मार्केटमध्ये. इथे लोक बेडूक खातात, मग बाकी लोक खात नाहीत, काही पॉलिटिकल लोक खातात. आणि त्यांची स्पेशल डिश आवडती कुठली माहितीये का? कुठली? बेडकाचा पायासूप. पायासूप करू नका, खाऊन बघा. अरे मग हा पायासूप खातात, आमचा बेडकाचा पायासूप खातात, म्हणून या नेत्यांना या पक्षातून त्या पक्षात उड्या मारायची ताकद मिळते. फारच फेमस दिसतं तुमचा बेडकाचा पायासूप. हे तर कायच नाही, त्यापेक्षा जास्त फेमस आमचा बेडकांचा तंगडी कबाब. काय झालं? नाही, असं करू नका, खाऊन बघा कधीतरी. खाऊन बघा तंगडी कबाब. त्याने काय होतं? त्यांच्या तंगड्यात दम येतो. नाही, पण नेत्यांना कुठे तंगड तोड करायची असते ना. नाही, पण इतरांच्या तंगड्यात तंगड्या घालायच्या असतात ना. मला सांगा, टर्नओव्हर काय तुमचं? टर्नओव्हर मस्त झकास. झकास? एवढा चांगला चालतो तुमचा बिझनेस? पण आपल्या इथे एवढे नेते कुठे आहेत? पण कार्यकर्ते किती आहेत? म्हणजे कार्यकर्ते बेडूक खातात? मग उगाच काय नेते होण्यासाठी धडपडतात. आज प्रत्येकाला वाटतंय नेता व्हावं, तुम्हालाही वाटत असणार. कधी कधी वाटतं. एक बेडूक फ्राय रे. नमस्कार, याला आपट त्याला आपट मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपल्या भेटीस आलेले आहेत वीज मंडळाचे अधिकारी श्री अंधारे. नाही, तुमचा थोडा घोळ होतोय. नुसते अंधारे नाही, तर मी प्रकाश अंधारे. तर अंधारे साहेब, वीज मंडळाचं हे चाललंय तरी काय? म्हणजे 18 तास वीज नसते. नाही, मला असं वाटतं मुंबईच्या रस्त्यावर जाऊन बघा, अनधिकृत झोपडपट्टीमध्ये 24 तास वीज असते. त्यामुळे तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे. नाही, पण मग मुंबईच्या बाहेर जगच नाहीये का? आहे ना, फार मोठं जग आहे. वा. मध्ये आम्ही अभ्यासासाठी सिंगापूरला गेलो होतो, तेव्हा पहिलं 24 तास नुसता लखलखाट. तो आमचा असा वीज मंडळाचा प्रयत्न आहे की मुंबईतही 24 तास हा लखलखाट असायला हवा. आणि गावागावात लोड शेडिंग असतं, त्याचं काय? मला असं वाटतं गावागावात काय, पण शहराशहरातही लोड शेडिंग असायला हवं, कारण त्यामुळे सगळ्यांचा फायदाच होतो. पण 72% लोकांचं असं म्हणणं आहे की मग मुलांच्या अभ्यासाचं काय? मला सांगा, तुम्ही लहानपणी अभ्यास कुठे केलात? घरी. म्हणूनच तुम्ही थोर झाला नाही. मी पण मोठा झालो नाही. कारण आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर 100रातील 99% थोर पुरुष हे रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून मोठे झालेले आहेत. पण 80% जनतेचं असं म्हणणं आहे की वीज नसल्यामुळे गावात टेक्नॉलॉजी पोहोचत नाहीये. मला सांगा, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी पोहोचली, तुमच्याकडे इंटरनेट आहे. त्या इंटरनेटवर तुम्ही काय पाहता? 100% लोकांना याची खात्री आहे की तुम्ही नको त्याच गोष्टी पाहता. पण 70% जनता विचारते, मग त्यांच्या मनोरंजनाचं काय? म्हणजे टीव्ही. मी तर म्हणतो टीव्ही लागत नाही, ही आपल्या कुटुंब व्यवस्थेसाठी फार मोठी उपकारक गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा विचारतोय, ते कसं काय? टीव्ही न लागल्यामुळे मला सिरियल पाहिजे हा स्त्री वर्गाचा हट्ट, आणि मला मॅच बघायचे हा पुरुष वर्गाचा हट्ट, या हट्टाला जागाच राहत नाही. त्यामुळे नवरा बायकोंचं एकमेकांमधलं प्रेमही वाढतं, आणि त्यामुळे लोकसंख्या पण वाढते.